नमस्कार मित्रांनो. मित्र हो, काल मी सोनाक्षी सिन्हाबद्दल एक व्हिडिओ टाकला होता. अरे खरोखर सुंदर व्हिडिओ टाकला होता. त्या व्हिडिओ मधले एक ही गोष्ट चुकीची नव्हती. किंबहुना बघणाऱ्यांना किंवा ऐकणाऱ्यांना देखील ती चुकीची वाटायला नाही पाहिजे. आणि माहिती करून घेणं हे फार महत्वाचं असतंय. मित्रो, मी काय भाजप प्रेमी, त्यामध्ये म्हटलंयच मी काँग्रेस प्रेमी किंवा ते कॉक्रोच प्रेमी आहे असं मी काय म्हटलं नाही. पण माझ्या दोन मित्रांनी मला खरोखर कमेंट केलं की तुम्ही भाजपचे समर्थक दिसताय साहेब. आणि त्यातल्या त्यात एक मित्र असा म्हणला की तुम्हाला भाजपमध्ये कोण विचारणार नाही म्हणून तुम्ही काँग्रेसमध्ये आहे. पण असा काय प्रकार नाहीये. कारण का की ना मला भाजपची गरज आहे, ना मला काँग्रेसची गरज आहे, ना मला कॉक्रोच पक्षाची गरज आहे. कारण का की राजकारण हे काय कुठल्या पक्षावरच होतं असं काही नाही. आणि मी राजकारण करीत नाही, माझं समाजकारण असतं. आज मी पाचगाव मध्ये भीम जनता सेवा संघटनेच्या माध्यमातून काम करतो. या पाचगाव सारख्या गावामध्ये 360 कुटुंब माझ्या कुटुंबाचा मी अध्यक्ष आहे. त्यामुळं असं काय नाही की भाजप आला, काँग्रेस आलं किंवा आणि कोण आलं. माझ्या समाजाचं हित बघणं किंवा प्रत्येक समाजाचं हित बघणं हे माझं पहिलं प्रथम कर्तव्य असतं. त्यामुळं मी माझ्या मित्रांना मी उत्तर देऊ शकलो असतो, पण मला त्या गोष्टीत जायचं नाही किंवा खोलामध्ये जायचं नाही. पण मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार काय आहेत आणि आज कुठल्या गोष्टीकडं किंवा कुठं ते विचार लोक न्यायला लागलेत, याचा विचार पहिल्यांदा आम्ही सर्वांनी केला पाहिजे. मी काय भाजप बरोबर किंवा भाजपच्या समर्थनात काहीतरी बोललो म्हणजे मी भाजपवासी झालो असं म्हणणं फार चुकीचं आहे. पण जाऊ दे, तो विषय फार वेगळा आहे. त्या विषयाला आपल्याला पडायचं नाही किंवा त्या विषयासाठी मी काय व्हिडिओ करत नाही. कोणाच्या समर्थनासाठी किंवा कोणाच्या असमर्थनासाठी मी व्हिडिओ करत नाही. माझा विषय होता तो सोनाक्षी सिन्हाचा होता. आता तुम्ही म्हणणार मग तुम्ही पण तसं. मग आता तुम्हाला माझ्या बोलण्याचं जर का एखाद्याला वाईट वाटत असेल तर सोनाक्षी सिन्हाच्या बद्दल तुम्हाला काय वाटायला पाहिजे? म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर मात्र तुम्ही मला द्यायला पाहिजे की आज तुम्ही बघा की आज तुम्ही त्या गोष्टीचं काय देणं घेणं असेल किंवा नसेल. मी सांगतो ना तुम्हासनी की ज्यावेळी मी वयाची 10वी 11वी वर्ष 11 वर्षाचा असेल त्यावेळी मी ज्यावेळी गावात राहत होतो त्यावेळीची गोष्ट तुम्ही आठवा. म्हणजे आठवणं फार गरजेचं आहे. त्यावेळी या भाजपनं आणि या शिवसेनेनं ज्यावेळी आपल्या शाखेचा सपाटा चालवता किती म्हणजे हिंदू एकता आणि शिवसेना, त्यावेळी गावात एखादी जरी तुम्हाला सांगायचं म्हणजे की एखाद्या शाखेचं ओपनिंग असायचं तर आपल्या समाज काट्या घेऊन बसायचा आणि डोकं फुटतात का काय अशी त्यावेळेची परिस्थिती असायची. आणि आज तुम्ही उठताय आणि त्याच लोकांनी म्हणजे तेच लोक आहेत हा. तुम्हाला जे लोक आठवणार नाहीत ती तुम्हाला लोक समजणार नाहीत कोण लोक आहेत. त्याच लोकांनी घेऊन डोक्यावर नाचताय. आज ते तुमच्यासाठी फार मोठे देवते झाले. अहो, पाठीमागच्या गोष्टी तुम्ही विसरू नका. आणि पाठीमागच्या गोष्टी विसरण्यासारखी आपली स्वतःची काहीच परिस्थिती नाही. आज मला कोणाला नावं ठेवायचं नाही. मित्रो, सोनाक्षी सिन्हा, सानिया मिर्झा याच्यासारख्या देशद्रोही माणसाने उठून काहीतरी उगाच कुणाबद्दल तरी काहीतरी म्हणायचं हे जर का तुम्ही सहन करीत असाल आणि तुम्ही जर का काँग्रेस समर्थक स्वतःला म्हणत घेत असाल तर याच्यासारखं काय वाईट नाही. आणि अशा गोष्टीला मी काय म्हणणं ते सुद्धा म्हणजे मला चांगलं वाटत नाही. जाऊ दे, राजकारणाची गोष्ट राजकारणामध्ये गेली. मला राजकारणाबद्दल काही म्हणायचं नाही किंवा राजकारणाबद्दल मला कोणाला काही म्हणायचं नव्हतंच. मला माझा विषय वेगळा आहे. हा देशाचा बद्दलचा विषय आहे. मला ना भाजप
ना काँग्रेस ना कोण याच्याबद्दल काय नाही. मी त्या ह्याची याच्यामध्ये म्हणतानाच मी म्हणलं की आम्ही RSS विरोधी असल्यामुळं आम्ही की भाजप बरोबर आम्ही जात नाही. आणि मला कोण काँग्रेस किंवा भाजपमध्ये घेतलं नाही घेतलं मला काय करायचंय? मला त्याच्याशी काय देणं घेणं नाही. मला एवढं मोठं काय व्हायचं नाही आणि काय नाही. मी आहे तिथं चांगला आहे आणि असाच चांगला राहील. आपण जे काही कमेंट केला त्याबद्दल मला वाईट वाटणार नाही. आपण असं मी तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला मी चुकीचं असेल तर तुम्ही मला माझ्याबद्दल कमेंट करणं फार गरजेचं आहे. पण देशहित लक्षात घेऊन तुम्ही त्या कमेंट करत असाल तर त्या मला मान्य आहे. पण देशहित न करता फक्त काँग्रेस आणि भाजप म्हणून जर का तुम्ही कमेंट करत असाल तर त्या मी कदापि मान्य करून घेणार नाही. एवढंच मी तुम्हाला बोलतो आणि थांबतो. मित्रहो, जर का आपल्याला व्हिडिओ जर का आवडला तर आपण आपल्या या व्हिडिओला तुम्ही लाईक सबस्क्राईब करा आणि उद्यापासून वेगळ्या विषयावर आपण व्हिडिओ चालू करूया. जय हिंद, जय भीम.